उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र। आमच्या नेत्या सन्माननीय मीनाताई कांबळी, सन्माननीय आमदार मनीषाताई कायंदे, आदरणीय राष्ट्रीय सचिव शायनाताई, सन्माननीय उपनेत्या शीतलताई म्हात्रे, शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे युवा नेते, संसदीय गटनेते, अभ्यासू खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून जो शिवसंवाद महिला दौरा 15 तारखेपासून शिवसेनेच्या सर्व रणरागिणींच्या नेतृत्वामध्ये सुरू होणार आहे, त्याची आपणा सर्वांना कल्पना देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आज आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आतापर्यंत आदरणीय मीनाताई, शीतलताई, मनीषाताई, शायनाताई यांनी ज्या संदर्भातलं निवेदन केलं, अगदी त्याच विचारधारेला पुढे नेत हे मी अत्यंत जबाबदारीने सांगू शकते की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महिलांच्या कल्याणासाठी जेवढे निर्णय झाले तेवढे खचितच दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात झाले असतील। लाडक्या बहिणींचा निर्णय असेल, सरकारी कागदावरती आईचं नाव लावण्याचा निर्णय असेल, लाडकी लेक असेल, किंवा मग महिला बचत गटांचं सक्षमीकरण असेल, किंवा एसटी मध्ये 50% सवलत देणं असेल, आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी कशा सक्षम होऊ शकतात याकडे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नक्कीच लक्ष दिलेलं आहे। त्याचबरोबर केवळ लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम करणं एवढंच माननीय साहेबांचं ध्येय नव्हतं, तर राजकीय ताकद सुद्धा त्यांनी आम्हाला दिली। त्यामुळे शिवसेनेमध्ये सन्माननीय मीनाताई कांबळे, नीलमताई गोरे आणि भावनाताई गवळींच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा महिला नेत्या आपल्याला शिवसेनेत पाहायला मिळाल्या आणि शिवसेनेच्या महिला सचिव म्हणून आमच्या मनीषाताई या ठिकाणी काम पाहत आहेत। शायनाताई असतील, शीतलताई असतील, यांना ताकद देण्याचं काम झालं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातून येणाऱ्या एका भीमाच्या लेकीला राज्यसभेपर्यंत, देशाच्या सर्वोच्च सदनापर्यंत पोहोचवण्यासाठी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा आमच्या सोबत राहिले। जेव्हा आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेला महिला आरक्षणाच्या संदर्भात शिवसेना प्रचंड आग्रही असतानाच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणत राज्यसभेमध्ये 50% महिला रिझर्वेशन कुठलाही नियम आणि कायदा नसताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्याच्या लेकीला खासदारकी देऊन दाखवून दिला आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा जवळपास 50% महिला आरक्षण आहे। आणि आता जो शिवसंवाद दौरा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही घेतोय, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती येणाऱ्या भविष्यकाळात ज्या महिला आपल्या समस्यांशी, संकटाशी, गरिबींशी, अडचणीशी लढा देत रणरागिणीसारख्या झुंजतायत, त्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणानं उभी आहे। हा संदेश तळागाळामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, अगदी तांड्यापर्यंत आणि झोपडपट्ट्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार, त्यांच्या योजना आणि आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं 45-47 अंश सेल्सिअस तापमानामध्ये उन्हातानाची पर्वा न करता ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये एक नवी ऊर्जा आणि नवी चेतना आम्हाला बघायला मिळते। आम्हाला अभिमान वाटतो की आमचं नेतृत्व फेसबुक लाईव्ह करणारं नाही, आमचं नेतृत्व कोल्ड कॉफी पिणारं नाही, तर आमचं नेतृत्व 47 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्या बरोबर रस्त्यावर उभं राहून लढणारं आहे, कार्यकर्त्यांच्या वेदना जाणून घेणारं आहे, कार्यकर्त्यांचे अश्रू पुसणारं आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतोय। आणि त्यामुळेच मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आत्ताच माहिती आमच्या सन्माननीय नेत्यांनी दिली, त्या पद्धतीनं 3 टीममध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू। महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमध्ये, बचत गटांमध्ये काम करणाऱ्या महिला, कदाचित त्यांच्यामध्ये खूप स्पार्क आहे, परंतु आतापर्यंत त्यांच्या कार्याची दखलच कुणी घेतलेली नसेल, त्यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद उभी करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही करू। ज्या पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शिवसेना महिला आघाडीतली प्रत्येक महिला ही केवळ कार्यकर्ती नाही तर ती रणरागिणी आहे, आणि या रणरागिणी जर एकत्र आल्या तर नक्कीच येणाऱ्या महाराष्ट्राचं चित्र हे वेगळं असेल। आणि या सगळ्या लाडक्या बहिणींना संघटित करण्यासाठी आणि
त्यांना सक्षम करण्यासाठीचा हा दौरा नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारा असेल असा मला विश्वास वाटतो. आपण सगळेजण आलात यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर मला अलीकडे संजय राऊतांचं म्हणजे मानसिक संतुलन हे ठिकाणावर एक त्यांचं डोकं ताळ्यावर आहे की नाही याची पहिल्यांदा चौकशी करायला पाहिजे. कुणाला कुणी जन्माला घातलं याचा जर संशोधनच आपण करायला गेलं तर वाद खूप दूरपर्यंत जाईल. त्याच्या संदर्भात बोलायला नको. पण मला अलीकडे संजय राऊत हे उबाठाचे प्रवक्ते आहेत का ते काँग्रेसचे प्रवक्ते आहेत याच्या संदर्भातच संशय निर्माण होतोय. कारण सगळेच पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजेत अशा पद्धतीची ते भाषा करतायत. आमचा पक्ष हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या वरती चालतो आणि जेव्हा त्यांच्या पोटच्या लेकरांनी त्यांच्या विचारांशी द्रोह केला तेव्हा त्यांच्या विचारांचा वारसा सांभाळणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिंदुत्वासाठी ज्या पद्धतीनं उठाव केला त्यामुळे शिवसेनेचं अस्तित्व, सत्व आणि तत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सुरक्षित आहे. संजय राऊत, तुम्ही आमची काळजी करू नका. आधी आपल्या बुडाखाली काय जळतंय हे बघा. तुम्ही दुसऱ्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला देताय कारण तुम्ही तुमची राज्यसभेची येणारी खासदारकी मिळवण्यासाठी कुणापुढे लीन झालेले आहात आणि तुम्ही किती मलिन झालेले आहात याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे. त्यामुळे मला त्यांना एवढंच सांगायचंय, जो खुद शीशे के घर में रहते हैं ना वो दूसरों पे पत्थर नहीं फेका करते. ते म्हणतात की शिवसेनेचा जर पश्चाताप झाला असेल तर ठाकरेंचे दरवाजे मातोश्रीचे उघडे शिवसेनेचे. खरं तर मला वाटतं की ज्यांना सगळे दरवाजे खिडक्या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करून बसलेला होता शिवसैनिकांच्यासाठी म्हणून तुमच्यावरती ही रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे. पश्चाताप कदाचित संजय राऊत यांना झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते रोज अशा पद्धतीची थातुरमातुर आणि बालिश विधानं करतायत. अरे मी मुख्यमंत्री, माझा मुलगा कॅबिनेट मंत्री आणि शिवसैनिक रस्त्यावरती, हे तुमचं धोरण होतं. तुम्ही तुमच्या मातोश्रीचे दरवाजे खिडक्या हे सर्वसामान्य शिवसैनिकांसाठीच नव्हे तर आमदार आणि मंत्र्यांसाठी सुद्धा बंद केले. त्यामुळे आज तुम्हाला रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की कदाचित संजय राऊत यांनाच पश्चाताप झालेला आहे. येणाऱ्या राज्यसभेसाठी आपल्याला कोण आणि कशी संधी देतंय याचं जुगाड लावण्यासाठी ते अशा पद्धतीची विधानं करतायत असं मला वाटतं. शासकीय वसतिगृह आहे त्याच्यामध्ये जे एससी प्रवर्ग आहे याच्या उपवर्गीकरणाचा प्रकार आहे तो समोर येतो. मातंग समाज असेल त्यानंतर मेहतर समाज असेल जातीचं उपवर्गीकरण केलं जातं. कसं बघता या शासकीय वसतिगृहामध्ये? खरं तर हा प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गांभीर्यानं चर्चेला जातोय. सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळानं काही दिवसांपूर्वी माझी सुद्धा भेट घेतलेली होती. सोलापूरमध्ये संपूर्ण राज्यातल्या सर्व प्रमुख नेत्यांचा मेळावा झालेला होता. त्यामध्ये मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, मेहतर समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, मोची समाज असेल, या सगळ्या समाजाची शिष्टमंडळं मला भेटली. आम्ही या सर्व गोष्टींच्या प्रती अत्यंत संवेदनशील आहोत आणि या सर्व गोष्टींचा अत्यंत साकल्यानं अभ्यास करून कुठलाही समाज घटकावरती अन्याय न होता भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं आरक्षण हे प्रत्येक ग्रासरूटच्या तळागाळाच्या समाज घटकापर्यंत पोहोचावं यासाठी आग्रही भूमिका आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली घेऊ. प्रवेश घेतला जातो एखाद्या वसतिगृहात आपल्याला जेव्हा प्रवेश घ्यायचा आहे आणि त्याच वेळेस जातीचं वर्गीकरण होतंय, उपवर्गीकरण होतंय, त्यावेळेस कसं बघताय की तिथे पुन्हा तेढ होईल असं वाटतंय का? सगळ्या प्रश्न खरं तर या सगळ्या गोष्टींची मी माहिती घेईन आणि माहिती घेऊन तिथे नक्की काय झालेलं आहे या संदर्भात मी जाणून घेऊन बोलेन. पण मला वाटतं की महाराष्ट्राचं समाजमन कुठल्याही पद्धतीनं जातीपातीच्या राजकारणानं विचलित होऊ नये, ढवळून निघू नये किंवा कलुषित होऊ नये अशाच पद्धतीची भूमिका ही सर्वांनी अत्यंत जबाबदारीनं घेतली पाहिजे.